आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारे चिकन। त्यासाठी लागणारं साहित्य, एक भांडं आणि त्याच्यामध्ये तेल। तेल घालून झालं की त्याच्यावर टाकायची कांदा टोमॅटोची प्युरी, असा अगदी झणझणीत आवाज यायला लागला। अशी झणझणीत फोडणी दिली ना की खूप छान वाटतं। आणि हे आता तेल सुटेपर्यंत आपण जरा शिजवून घेऊया। हे शिजत असताना ह्याच्यामध्ये टाकायचं आलं लसणाची पेस्ट। गॅस मोठा करायचा आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं। मी बाजूला चिकनची तयारी करून ठेवली आहे। हे सगळं सोडतं म्हणून आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया। हे थोडं शिजत आलं की त्यात चिकन मसाला टाकायचा। हा माझा घरचा चिकन मसाला आहे, मी स्वतः घरी बनवते। आणि त्यानंतर त्यात टाकायचा 1 चमचा काश्मीरी लाल तिखट। त्याच्यामुळे कलर खूप छान येतो। मिक्स करून घ्यायचं। आता ह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत होऊन द्यायचं। तर ह्याचा हा कलर छानपैकी कलर सुटलेला आहे। ह्या सिच्युएशनला आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीरचे देठ, डंठल। कट करून टाकायची। ह्याने खूप सुंदर अशी खुशबू येते चिकनला, खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्टही बदलते।
असं सुंदर तेल सुटलं की ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं. मी चिकन टाकून आणि दाखवते तुम्हाला. मी चिकन टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. मी हे आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं. दहा मिनिटामध्ये आता हे आपलं चिकन रेडी आहे. ह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं. मी आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं. थोडंसं आलं लसूण, हळद आणि मीठ लावून आणि दही मिक्स करून. ते आपल्या अंदाजेच करायचं. आपल्याला किती तिखट हवं त्याप्रमाणे मसाला वापरायचा. झाकण काढून आणि मिक्स करायचं. असं वर तेल आलं ह्या वेळेला इथे असं पाणी घालून आपल्याला किती हवं तेवढं पाणी, गरम पाणी घालायचं. मी हे गरम पाणी घालते. त्यात मी कांदा आणि टोमॅटो हे शिजवलं होतं ते वाटण्याच्या आधी, जेणेकरून थोडंसं त्याची टेस्ट खूप छान लागते. तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवा. किती घट्ट हवं किती पातळ हवं त्याप्रमाणे. तसे चिकनला थोडासा शिवकळी आल्यानंतर आहे ना, मी ह्याच्यामध्ये घालते थोडीशी बटाटे. आता तुम्ही म्हणाल चिकनमध्ये बटाटे, तर हो, तुम्ही एकदा करून बघा. साल न काढताच बटाटे स्वच्छ धुवून आणि टाकायचे असतात. त्यानंतर आता हे तुम्हाला पूर्ण शिजलं की मी दाखवते. आता हे सगळं पूर्ण झालं शिजून की मी तुम्हाला दाखवते. चिकनला छान कलर आलेला आहे, सुंदर. आपण कोथिंबीर टाकूया. मी तुम्हाला आता प्री प्लेटिंग दाखवते.
थोडासा वरून गरम मसाला टाकूया आपण. फक्त काही सेकंद झाकून ठेवूया. आता मी तुम्हाला दाखवते प्री प्लेटिंग करून आपलं चिकन कसं झालं. आपलं चिकन रेडी. चिकन आवडल्यास कमेंट शेअर नक्की करा. थँक्यू.